नमस्कार मित्रांनो, मी सागर मदने. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला हजारो वर्ष जुनं असणारं सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यातील देऊर या गावामध्ये असलेलं जुनं हेमाडपंथी मंदिर दाखवणार आहे. सातारा जिल्ह्यात प्रति पंढरपूर अशी ओळख असलेलं विठ्ठल रुक्माईचं जवळपास 800 वर्ष जुनं देवालय देऊर गावात आहे. 13व्या शतकात देवगिरीकर यादवांच्या काळात बांधलेलं हे मंदिर अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिराच्या बाहेरील पहिल्याच पायरीवर 2 शिल्पांच्या मध्ये कोरलेला दगडी दरवाजा नजरेस पडतो. 2 दारांच्या मधोमध लहानशी फट दाखवल्यामुळे हा दरवाजा काहीसा उघडा असल्याचा भास होतो. देऊर गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या समोर सध्या आपण आहोत. खरं तर प्राचीन हेमाडपंथी शैलीमधलं शेकडो वर्ष जुनं हे मंदिर आहे आणि बघू शकता या मंदिराच्या समोरच आपल्याला असंख्य कोरीव खांबांचं हे प्रवेशद्वार पाहायला मिळालं. खरं तर यातल्या प्रत्येक खांबांवरती केलेलं सुरेख नक्षीकाम, कोरीव काम पाहण्यासारखं आहे. देऊर गावातील स्थानिक लोक हे मंदिर पांडवकालीन असल्याचे सांगतात. मात्र मंदिराच्या रचनेवरून हे मंदिर देवगिरीकर यादवांच्या कालखंडात बांधण्यात आले असावे. हेमाडपंथी शैलीतील हे मंदिर महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजूच्या मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला हे असं भिंतीवरचं कोरीव काम पाहायला मिळालं. या ठिकाणी पाहू शकता श्री गणेशाची मूर्ती कोरलेली आणि त्याच्या दोनही बाजूला इथे काही मूर्त्या पाहायला मिळतील आणि वरती सुद्धा अशीच श्री गणेशाची एक मूर्ती दिसून येईल. आणि इथून आतल्या बाजूला महाबली हनुमानाची एक मूर्ती आहे, ती पलीकडून गेल्यावरती आपण पाहू शकतो. 13व्या शतकात देवगिरीकर यादवांच्या काळात महाराष्ट्रात अशी असंख्य हेमाडपंथी मंदिरं बांधण्यात आली. त्याच शतकाच्या अखेरीस हे मंदिर बांधले असावे. विठ्ठल मंदिराच्या समोरच्या सभामंडपात महाबली हनुमानाची एक लहान मूर्ती आहे. तुम्ही पाहू शकता असंख्य कोरीव दगडी खांबांवरती उभं असलेलं हे फार प्राचीन आणि फार सुरेख असं मंदिर. या ठिकाणी आपल्याला एक लहान मंदिर आणि त्यामध्ये काही मूर्ती पाहायला मिळत आहेत. आणि इथून समोरच्या बाजूला आहे विठ्ठल रुक्माईचं मंदिर. या मंदिराचं सुरेख कोरीव काम खरोखर पाहण्यासारखं आहे. बघू शकता हे सुरेख दगडी कोरीव खांब आपल्याला इथे दिसत आहेत. आणि मंदिरात जाताना या ठिकाणी बघू शकता कशी सुंदर नक्षी कोरलेली दिसते. दोन्ही बाजूला द्वारपालांच्या मूर्ती असाव्यात. आणि इथे समोर बघू शकता बरोबर या मंदिराच्या आतल्या बाजूच्या प्रवेशद्वाराच्या समोर हे कोरीव काम पाहायला मिळालं. कोणाला माहीत असेल हे काय आहे तर सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि इथून आतमध्ये गेल्यानंतर या मंदिरातील दगडी खांबांवर केलेलं सुरेख कोरीव काम पुरंदर तालुक्यातील भुलेश्वर मंदिरातील दगडी खांबांशी अगदी मिळतं जुळतं आहे. त्यामुळेच ही दोनही मंदिरे एकाच शतकात बांधली असावी असे अभ्यासक सांगतात. मंदिरात विठ्ठल रुक्माईची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे.
देऊर गावातील स्थानिक नागरिकांच्या मते हे जे मंदिर आहे ना ते पांडवकालीन आहे. आपण जर या मंदिराची एकंदरीत रचना जर पाहिली ना तर या मंदिराच्या प्रत्येक खांबावर भिंतींवर आपल्याला सुरेख कोरीव काम पाहायला मिळतं आणि यादव कालखंडातल्या हेमाडपंथी शैलीमध्ये हे मंदिर बांधलेलं पाहायला मिळतं. तुम्ही बघू शकता या ठिकाणी प्रत्येक दगडी खांबांवरती आपल्याला अशा असंख्य मूर्ती आणि काही नक्षीकाम केलेलं पाहायला मिळेल. या ठिकाणी विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे आणि याच मंदिराच्या समोरच्या जागेमध्ये इथं महाबली हनुमानाची एक मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या डाव्या बाजूस आणखी एक जुनं मंदिर असून या मंदिरात दत्तांची मूर्ती आहे. एक दगड दुसऱ्या दगडामध्ये फिट करून हे मंदिर बांधलेलं आहे. या बाजूला जे मंदिर आहे ते या मंदिरामध्ये दत्तांची मूर्ती आहे. बघू शकता इथे सुद्धा काही दगडी खांब आहेत कोरीव आणि त्यावरती हे मंदिर उभं आहे. आणि या मंदिराची ही पाठीमागची बाजू. खरं तर या ठिकाणी जी जागा आहे पूर्वीच्या काळी या ठिकाणी सुंदर अशा मूर्ती असतील पण सध्या मात्र या ठिकाणी मूर्ती पाहायला मिळत नाहीत बाहेरच्या बाजूला. याला बरीच कारणं असतील कारण मोगलांच्या कालखंडामध्ये असंख्य हिंदू मंदिरांमधली ज्या काही मूर्ती असायच्या त्यांची तोडफोड करण्यात आली होती आणि त्यामुळे तुम्ही बघू शकता ह्या ज्या जागा आहेत पूर्वीच्या काळच्या बऱ्याच मंदिरांमध्ये अशा जागांमध्ये मूर्ती पाहायला मिळतात पण इथे मात्र आपल्याला बाहेरच्या बाजूला मूर्ती पाहायला मिळत नाही. बघू शकता कसं कोरीव काम आहे. सातारा जिल्ह्यामध्ये अशी बरीच जुनी मंदिरं आपल्याला पाहायला मिळतील आणि देऊर गावात असलेलं हे मंदिर सुद्धा तितकंच सुंदर आणि फार प्राचीन अशा स्वरूपाचं आहे. त्यामुळे कधी जर साताऱ्यात आला आणि जुन्या काळातलं काही तुम्हाला पाहायचं असेल जुनी मंदिरं बांधकामं तर या गावाला एकदा नक्की भेट द्या.